महापालिका निवडणुकीदरम्यान मारहाण प्रकरणी विकास गोगावलेंना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। खरं तर सकाळी 11 वाजेपर्यंत शरण येण्याचे हायकोर्टाचे आदेश आहेत। मंत्री भरत गोगावले आपल्या मुलाशी संपर्क साधून शरण येण्यास सांगतील। महाधिवक्ता यांनी हायकोर्टात ही माहिती दिली आहे। विकास गोगावले कोणत्या पोलीस ठाण्यात समर्पण करणार याकडे मात्र आता लक्ष आहे। मंत्री भरत गोगावले यांचे ते पुत्र आहेत। आज सकाळी 11 वाजेपर्यंत विकास गोगावले याला पोलिसांनी आता पोलिसांसमोर शरण येण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। केली असेल किंवा हायकोर्टाने जे काही निर्देश दिले असेल किंवा हायकोर्टाने जे काही सूचना दिल्या असतील त्या आधारावर सरकारचं काम चालूच आहे। सरकार त्या पद्धतीने पुढची कारवाई करताच आहे। पण असं आहे की कधी कधी आरोपी नाही भेटत। आता आरोपी जर कॉन्टॅक्टमध्ये आहे तर पोलीस शोधून काढतील। मला वाटतं आज उद्या बघितलं पाहिजे हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर किंवा हायकोर्टाने टिप्पणी केल्यानंतर आज उद्या सरकारकडे जी काही यंत्रणा आहे ती काहीतरी कारवाई करतील। तर या ठिकाणी आता विकास गोगावले याला कोर्टाने पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिलेले आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, आता विकास गोगावले हे फरार आहेत, मात्र आता कोर्टाने त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिलेले आहेत। काय अधिकची अपडेट? कृपा, रायगड जिल्हाच नाही तर महाराष्ट्रातली ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि मोठी बातमी आहे असं म्हणायला लागेल। अर्थातच महाड नगरपालिकेसाठी जी निवडणूक प्रक्रिया झाली होती आणि त्यावेळी मतदानाच्या वेळी एक राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा दोन गटांमध्ये जबरदस्त मारहाण झाली होती। खूप मोठ्या प्रमाणात राडा झाला होता असं म्हणता नाही होईल। आणि या प्रकरणामध्ये परस्पर दोन्ही गटांच्या विरोधामध्ये कलम 360 अन्वये हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते। या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी फिर्याद दिली होती त्यामध्ये प्रमुख आरोपीमध्ये विकास गोगावले यांच्या नावाचा समावेश आहे। अर्थातच मंत्री भरत गोगावले यांचे ते चिरंजीव आहेत आणि राष्ट्रवादीच्या सुद्धा गटावरती तशाच पद्धतीचा गुन्हा दाखल झाला होता। अर्थातच दोन्ही गटांनी आपल्या अंतरिम जामिनासाठी प्रयत्न केला होता, मात्र अंतरिम जामीन किंवा अटकपूर्व जामीन हे त्यांना मुंबई उच्च न्यायालयापर्यंत मिळू शकले नव्हते आणि तेव्हापासून या दोन्ही गटातील संशयित आरोपींना पोलिसांनी फरार म्हणून घोषित केलं होतं। काल याच्यावरती एक महत्त्वपूर्ण सुनावणी मुंबई उच्च न्यायालयावरती झाली होती आणि ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची यासाठी झाली की मुंबई उच्च न्यायालयाने एकूणच सरकारच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केले होते। जे न्यायालयाने या ठिकाणी नमूद केलंय त्यानुसार मंत्री भरत गोगावले यांचे जे पुत्र आहेत विकास गोगावले यांनी आज 11 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्यातल्या महाड पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना शरण यायचं आहे, सरेंडर व्हायचं आहे असं स्पष्ट शब्दामध्ये निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे आता 11 वाजता विकास गोगावले पोलिसांना शरण जात आहेत का आणि ते शरण आल्यानंतर त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रियेने निश्चितच भारत मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।